नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर याआधी मी कालचा एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पण काय केलं मी लॉजिकल प्रोग्राम घेतले व्हाईल लूपच्या बेसिसवर। सेम आता मी पुढचे प्रोग्राम घेते व्हाईल लूपच्या बेसिसवर। कोणते आपले अजून काही प्रोग्राम आहे, काउंट डिजिट, रिवर्स नंबर, सम ऑफ डिजिट, फिबोनाची नंबर, फॅक्टोरियल नंबर, असे खूप सारे प्रोग्राम बाकी बघू। आजच्या लेक्चरमध्ये जेवढे कव्हर होतात तेवढे आपण आता कव्हर करू, काही येणाऱ्या लेक्चरमध्ये आपले कव्हर होऊन जातील। जसं मी तुम्हाला सांगितले ते 4 ते 5 पार्ट येणार आहेत, त्या दृष्टिकोनातूनच आपलं कंटेंट हे अपलोड होते। तर सगळ्यात एक 3 मिनिटाचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे की पुढच्या सिरीजबद्दल काय आपले कशा गोष्टी चालणार आहे। काही दिवसांसाठी व्हिडिओची फ्रिक्वेन्सी थोडी कमी होईल, पण कंटिन्युअसली त्याच्यानंतर आपलं काम चालू राहील। मी मिड जानेवारी असं म्हणजे डिसेंबर एंडिंग ठेवलं होतं, पण काही कारणास्तव माझं शेड्यूल हे बिझी असल्यामुळे आपली जी सिरीज आहे ती कधी 15 जानेवारीपर्यंत संपण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यानंतर C++, जावा वगैरे आपल्या नवीन सिरीज पण HTML, CSS, जावास्क्रिप्ट या सिरीज पण आपले स्टार्ट होतील। मेन रिझन हेच आहे, तुम्हाला काय करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचे, आणि जेवढे जास्त लोक आपल्याशी जोडतील तेवढं जास्त माझं मोटिवेशन तयार राहील आणि तेवढं जास्त मी फ्रीमध्ये कंटेंट देण्याचा प्रयत्न करेल। आता मेन आजच्या सिरीजचं जे टार्गेट आहे काय की आपल्याला 4 ते 5 लॉजिकल प्रोग्राम घ्यायचे। जसं की आता हा पहिला क्वेश्चन आहे, काउंट डिजिट इन नंबर म्हणजे काय, याचं मिनिंग काय हे समजा की तुम्हाला काय करायचं, एक डिजिट काउंट करायचं। जसं की 123 हा नंबर आहे, याचे डिजिट किती, 1 2 3, 3 आहे ना, तर 3 माझा आउटपुटमध्ये आला पाहिजे। जसं की 1 2 3 4 आहे, तर याला कसं, याला किती होईल, याला किती 1 2 3 म्हणजे काय होईल, याला काय, हा 4 डिजिट आहे तर 4 डिजिट माझं येईल। जसं मी लिहिलं एवढं लिहिलं, ते किती डिजिट आहे, हे डिजिट किती, 3 आणि 2 5 म्हणजे 5 डिजिट आहे, तर 5 माझा काउंट ऑफ डिजिट येईल। तर याला कसं कॅल्क्युलेट करायचं, जसं की इथे एक मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं आहे की जसं की युजरकडून एक नंबर इनपुट घ्यायचा आणि काउंट करायचं, तर तुम्हाला काय करावं लागेल, इनिशियली एक व्हेरिएबल जसं समनी जसं टोटल फाइंड करत होतं तसंच मी काउंट नावाचं काय केलं आहे, एक व्हेरिएबल इथे घेऊन घेतले। काय केलं आहे आपण, इथं हा नंबर आहे, समजा हा युजरकडून आलेला तुमचा नंबर आहे। जसं की 123 हा तुमचा नंबर आहे। आता मला सांगा 123 मध्ये किती डिजिट आहे, मला कसं काय कळणार। जर मी काय केलं की एक आहे ना इनिशियलायझेशन लावून दिलं, काय लावलं, इनिशियलायझेशन। मला सांगा हा नंबर डिवाइड कुठपर्यंत होऊ शकतो। जसं की मी 123ला 10ने डिवाइड केलं, तर सगळ्यात पहिलं काय येईल, जेव्हा तुम्ही 123 डिवाइड बाय 10 करता तर 12 पॉईंट समथिंग किंवा 12च आपण इंटीजरमध्ये घेतो, तर 12च याला कन्सिडर करून घेऊ। काय करू, 12 कन्सिडर करून घेऊ। पण मी आता काय केलं, परत अजून येणे हा 12 जो आलेला आहे ना, त्याला पण काय केलं, 10ने काय केलं, डिवाइड केलं। तर 12ला 10ने डिवाइड केलं तर काय येईल, आपलं 1 येईल। इथं काय आलं, 12 आलं। आपलं काउंटला थोडं इकडं साईडला जरा, हा झाला काउंटवाला ब्लॉक आणि हा झाला आपला 12 आणि 1। त्याच्यानंतर काय केलं, आता उरलं काय, हा 1। ह्या 1ला मी काय केलं, परत 10ने डिवाइड केलं तर काय येईल माझं 0। जसा 0 आला ना, मला काय करायचं, स्टॉप होऊन जायचं। 0 आला ना, मला काय करायचं, स्टॉप करून द्यायचं। तर इथे डिजिट किती आहे, सगळ्यात पहिलं बघितलं 12 आलं, तेव्हा एक आपलं लूप चालणार आहे। नंतर अजून एकदा आला, अजून एकदा लूप चालणार आहे। अजून एकदा तुम्ही डिवाइड केलं तर अजून एकदा लूप चालणार आहे, म्हणजे 3 वेळेस लूप चालला। जसं आपण डिवाइड करत चाललं तसं जर काउंट आपलं जे आहे ते वाढत गेलं, तर म्हणजे जेव्हा पहिल्यांदा डिवाइड झाला तेव्हा काउंटमध्ये 1 व्हॅल्यू गेली, दुसऱ्यांदा डिवाइड झाला तेव्हा काउंट वाढून 2 झाला, तिसऱ्यांदा डिवाइड झाला तेव्हा काउंट वाढून 3 झाला। म्हणजे असं एक काय केलं, असा एक डब्बा बनवला जो काय करत, जसं डिवाइड होत आहे ना, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत जर हा लूप चालला तर काय होईल, मला गिवन नंबरमध्ये किती डिजिट आहे हे कॅल्क्युलेट होतील। गिवन नंबरमध्ये किती डिजिट आहे हे कॅल्क्युलेट होतील। म्हणजे याचा प्रोग्राम कसा बनवणार, जसं की युजरकडून तुम्ही इनपुट घेताय, जसं की मी नम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि याला काय केलं, इंटीजरमध्ये कन्वर्ट केलं, कारण इनपुट जी मेथड आहे ते काय देते, आपल्याला स्ट्रिंग देते। इनपुट काय टाकलं मी, एंटर दी नंबर, असा नंबर तुम्ही टाकला आणि नंबर टाकून मी काय केलं, एक काउंट इनिशियलायझेशन दिलं, त्याच्यामध्ये इनिशियली काय केलं मी 0 मी टाकलं। नंतर व्हाईल काय होईल, नंतर काय आपली कंडिशन काय, लूप ब्रेकिंग कंडिशन, जोपर्यंत नम काय ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत तुम्ही काय करा, त्याला डिवाइड करा। काय करा, तुम्ही नमला काय करा, डिवाइड करा। डिवाइड कितीने करायचं, आपल्याला 10ने करायचे। 10ने काय करायचं, डिवाइड आपल्याला करायचे। आणि डिवाइड जसं झालं तसं तुम्ही काय करा, काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 करा। काय करा, काउंट प्लस 1 करा।
आणि डिवाइड कुठपर्यंत करायचे, जोपर्यंत 0 पेक्षा जास्त आहे तोपर्यंतच करायचे नम मधली व्हॅल्यू. मला सांगा 123 हा नंबर आहे आपला, 123 हा नंबर आहे. याला जर मी 10ने डिवाइड केलं तर काय होईल, 123 डिवाइड बाय 10 केलं तर आपलं काय येईल, 123 डिवाइड बाय 10 जर तुम्ही केलं तर तुमचं सगळ्यात पहिलं काय येईल, 12 आपला इथं येईल. नंतर तुम्ही काय केलं, ह्या 12 हे कशात केली, परत नममध्येच मी अपडेट करून दिलं याला. काय नममध्येच काय केलं, नम डिवाइड बाय 10. इथं तुम्हाला थोडं समजेल, एक्सप्रेशन जेव्हा तुम्ही लिहिशाल तेव्हा तुम्हाला समजेल इथं काय गलती झालेली ही समजेल तुम्हाला. आता मी खाडा कोड नाही करत, काय इथं चुकलेलं हे तुम्हाला समजून जाईल. मी काय केलं, 123 डिवाइड बाय काय केलं, 123 डिवाइड बाय 10 केलं तर काय 12 आपल्याला इथं आलं. नंतर आता नममध्ये अपडेट 12 झालं, नंतर काय केलं, 12 डिवाइड बाय 10 केलं तर काय आलं आपलं, 12 डिवाइड बाय 10 केलं तर आपलं काय आलं, 1 आलं. नंतर काय केलं, मी 1 आला आहे ना, 1 डिवाइड बाय 10 केलं तर काय येईल, 0. पण तुमचं डिव्हिजन इथे झालं ना, मग डिव्हिजन झाल्यानंतर तुमचं कंपॅरिझन होते, तर ते वयपर्यंत काउंटमध्ये पहिल्यांदा काय आलं, पहिल्यांदा झालं म्हणजे 1, दुसऱ्यांदा झालं म्हणजे 2, तिसऱ्यांदा झालं म्हणजे काय 3. काउंट आपला काय केलं, एक एक इन्क्रीमेंट होतं. डिव्हिजन झाली वाढवा, डिव्हिजन झाली काउंट वाढा, डिव्हिजन झाली काउंट वाढा. आणि जसं 0 ग्रेटर दॅन 0 आला तर लूप काय झाला, ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर काउंटला जी व्हॅल्यू आलेली त्याला तुम्ही काय करा, त्या लूपच्या बाहेर येऊन प्रिंट करा. कशाला प्रिंट करा, त्या काउंटला प्रिंट करा. आलं ना. तर हे झालं आपलं काय बेसिक लॉजिक, की तुम्ही एखाद्या गिवन नंबरमध्ये किती डिजिट आहे हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, ही पूर्ण प्रोसिजर मी इथे एक्सप्लेन केलेली. समजलं. तर सिम्पली काय करायचं मला, सिम्पली काय करायचं, जसं इथं मी एक कोड लिहिलेला आहे, इथं बघा तुम्ही, इंटीजर इनपुट एंटर दी नंबर. तुम्ही एक इनपुट नंबर टाकला, जसं 123 तुमचा एंटर दी नंबर. काउंटमध्ये काय केलं, 0 मी इथं लिहिलं. 0 ग्रेटर दॅन 0 जोपर्यंत आहे तोपर्यंत जसं झाला तसं काय तुमचा लूप हा ब्रेक होऊन जाईल. पण तुम्ही नममध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय तुमची 123. 123ला तुम्ही 10ने डिवाइड करा ना, 10 12 किती झालं 120 आणि रिमाइंडर किती आला 3 आला पहिल्यांदा. पण आपल्याला हे पाहिजे, हे आलं म्हणजे काय, हा नममध्ये परत अपडेट होऊन जाईल. नममध्ये अपडेट हे तुम्ही असं ऑपरेटर हे शिकलेले, जेव्हा मी अरिथमॅटिक असाइनमेंट ऑपरेटर शिकलेले तेव्हा तुम्हाला याचं मिनिंग माहिती आहे. थोड्या मागच्या गोष्टी पण रिव्हिजन करत चाललं. आलं ना. 10 केलं, नंतर काउंटला काय केलं मी +1 केलं, तर आपले काउंट किती आले, जोपर्यंत 0 येत नाही. पहिल्यांदा 12 आला, मग तुम्ही काय केलं, 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, हो 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. तर तुम्हाला काय करायचं, 12ला परत डिवाइड करायचे. 12ला तुम्ही डिवाइड केलं 10ने तर काय येईल रे, 12ला तुम्ही 10ने डिवाइड केलं तर 10 1 10 इथं आला 2 आणि वरती किती आला 1. ह्या 1 ग्रेटर दॅन 0 आहे का, हो आहे. मग 1ला तुम्ही काय करा, परत डिवाइड करा. कशाने, 10ने तुम्ही. नंतर 1 0 0 आणि हा 1 आला. पण जसा 0 आला पहिल्यांदा काउंट वाढून जाईल ना. पहिल्यांदा काउंटमध्ये काय, जेव्हा हा आला तेव्हा 1, दुसऱ्यांदा हा आला तेव्हा 2, आणि नंतर काउंट आता एक डिवाइड झाला, त्याच्या आधी पण हा डिवाइड तर झाला ना, मग 3. असे 3 नंबर काय होणार आहे आपले डिवाइड होणार आहे. नंतर मग तुमचं कंपॅरिझन होईल, 0 ग्रेटर दॅन 0 आहे का, नाही. मग लूप ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर तुमचं टोटल काउंट किती आले रे, काउंटमध्ये व्हॅल्यू किती आली, 3 आली. 3 व्हॅल्यू आपले काय आन्सरमध्ये होऊन लागेल. याला काय करतो मी आता, इम्प्लिमेंट करून दाखवतो. हे सगळ्यात बेसिक प्रोग्राम आहे, पण हे घेणं जास्त गरजेचं आहे. मी जास्त प्रोग्रामकडे लक्ष देतो ॲज कम्पेअर टू सिलेबस संपण्याच्या मागं मी जास्त फोकस नाही करत आहे. जेवढे जास्त क्वेश्चन तुम्हाला मी इथं करून दाखवेल तेवढं जास्त तुमचं लॉजिक इम्प्रूव्ह होणार आहे. नंतर तुम्हाला कोणताही नवीन क्वेश्चन दिला तरी तो काय व्यवस्थितपणे हँडल करता येईल. आलं ना. आता मी स्टार्ट करतो. काय आपला आजचा दिवस काय, जसं 15th दिवस आहे, म्हणजे 15th.py. तर आपला 15वा दिवस आहे आज. तर पायथॉन सिरीजचा बरेचसे व्हिडिओ आपण टाकत आलेलो आहे. पण रिस्पॉन्स कमी नको व्हायला. माझं रिस्पॉन्स तुम्ही जेवढा जास्त देशाल तेवढा जास्त माझं मोटिवेशन टिकून राहील. आणि मी कोणती सिरीज बंद नाही करणार आहे. आलं ना. मी कंटिन्युअसली काम हे चालूच ठेवणार आहे माझं. आलं ना. नंतर काय 15th.py. आज तुम्हाला काय शिकवायचं मला, की आपल्याला काय बघायचं आहे, की मला हे बघायचं आहे की एका स्पेसिफिक नंबरमध्ये किती नंबर ऑफ डिजिट आहे. जसं 123 हा आपला नंबर आहे, हा आपला नंबर आहे 123. जर मी 123ला काय केलं, डिवाइड केलं, तर डिवाइड करून मला काय 10ने डिवाइड करून काय एकदा तरी जो 0 होणार आहे. मग या 123मध्ये किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. तसंच मी काय केलं तसंच मी काय केलं 1 2 3 4 5 हा नंबर आहे. तर इथं काय 5 डिजिट आहे, तर माझा रिझल्टमध्ये काय येईल 5 माझा रिझल्ट येईल. याचा प्रोग्राम कसा बनेल ते आपल्याला मेन इम्पॉर्टंट आहे. तर मी सगळ्यात पहिले काय बघितलं, की मला युजरकडून नंबर घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे,
युजरकडून नंबर घ्यायचा. तर युजरकडून नंबर घ्यायचा तर मी तर काय केलं की एक नम नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि युजरकडून जो नंबर येणार आहे त्याची टाईप कास्टिंग केली मी. कशाच्या मदतीने? इंटच्या मदतीने त्याची टाईप कास्टिंग केली. इंटच्या मदतीने टाईप कास्टिंग केल्यानंतर इथं काय मेसेज दिला मी? एंटर दी नंबर असा मेसेज दिला मी. हा नंबर दिल्यानंतर आता मला काय करायचं? हा नंबर दिल्यानंतर काय केलं? जो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये त्याला चेंज करून कशात केलं मी? इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. आणि हा इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मी काय केलं? इथं काय केलं? अजून एक व्हेरिएबल घेतलं ज्याच्यामध्ये काय काउंट देऊ शकता तुम्ही किंवा सी नाव जरी दिलं तरी चालत. सी मध्ये काय केलं? 0. असं खूप जणांचं असं काउंट दिसतं म्हणून ते इंटिजर काउंट नाव दिलं जातं. पण मेनली आपल्याला काय करायचं? कोणत्याही व्हेरिएबलचं नाव तुम्ही घेऊ शकता. तसं मी सी नाव दिलं. नंतर मी काय केलं? आपली लूप ब्रेकिंगवाली कंडिशन काय होती? कुठपर्यंत आपल्याला डिवाइड करायचं स्पेसिफिक नंबरला? जोपर्यंत नंबर ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंतच काय करायचं तुम्हाला? स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. आणि ते ऑपरेशन काय होतं? नम इक्वल टू नम इक्वल टू 10 आपलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं होतं? काउंट प्लस इक्वल टू 1. काउंट प्लस इक्वल टू 1 याचा मिनिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती. नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10 होईल आणि काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 आपलं होईल. आणि ह्या लूपच्या बाहेर येऊन तुम्हाला काय करायचं? ह्या लूपच्या बाहेर येऊन तुम्हाला करायचं प्रिंट. काय करायचं? प्रिंट त्या काउंटला प्रिंट करायचं. आणि त्याच्या पुढं पाहिजे तर तुम्ही मेसेज पण देऊ शकता. काय? नंबर ऑफ डिजिट इन गिवन नंबर. तर गिवन नंबरमध्ये किती डिजिट आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करू शकता. इथं काय कॉमा मी इथं देऊन दिलं. याला काय केलं मी? रन केलं तर तुम्ही बघा काय आलं? इंट बेस 10 एंटर दी नंबर. सॉरी, इनपुट फंक्शन आपलं इथं राहून गेलं. इनपुट आणि नंतर याला मी टाकलं आणि नंतर हा मेसेज कुठं चालला जातो आपला? हा आपला चालला जातो कुठे? या इनपुट फंक्शनमध्ये. आलं ना? तरी अशा चुका आहे होत राहता, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यात काय केलं मी? परत इथं स्क्रीन हे केली. इथं रन केला मी प्रोग्राम. रन करून मी काय केलं? इथं आपलं जे टर्मिनल आहे त्याला ओपन केलं, कारण युजरकडून इनपुट घ्यायचं आहे आपल्याला. युजरकडून इनपुट घेतलं. मी याला थोडं मिनिमाइज करून देतो. नंतर इथं काय करतो? कमांड टाकतो आपली. आज डे किती आहे आपलं? 15.py. इथं काय केलं मी? 15.py आणि ह्या प्रोग्राम रन केलं मी. ते एंटर दी नंबर आपला मेसेज आला. जसं की 123 आपला नंबर आहे. तर त्याचा तुम्ही बघा काय आलं? एरर आलं. तुमचं हे एरर का आलं मला सांगा बरं? काउंट इज नॉट डिफाईन. तुम्ही काउंट हा डिफाईनच केलं नाही तरी काउंट यूज केला आहे. तर इथं काय चुकलं आपलं? सी. इथं काय घ्यायचं? सी आपल्याला घ्यायचं आहे. आलं ना? आता परत तुम्ही काय करशाल? याला जेव्हा रन करशाल तर रन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं? परत पायथॉन 15.py एंटर दी नंबर. मी काय टाकलं? 123 नंबर टाकला. आणि नंतर तुम्ही बघा परत मी काय केलं? काउंट इथं प्रिंट केलं. आलं ना? ते सगळं जे लक्ष आहे ना माझं कुठं लागलं आहे की सिरीज कसे, म्हणजे सिरीज स्टॉप का होते. मला कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायला आवडतं, पण माझ्या डोक्यात केव्हाच तेच चालू आहे की आपली सिरीज काही काळापुरते व्हिडिओ का कमी येत आहे. त्याच्यामुळं माझं थोडीशी गडबड होते, पण काही विषय नाही. आता परत कॉन्सन्ट्रेट करून आपला प्रोग्राम हा रन करू. इथं काय केलं मी? पायथॉन 15.py एंटर दी नंबर. जसं की 123 आपला नंबर टाकला मी. 123 टाकला. तिथे किती नंबर ऑफ डिजिट आहे? नंबर ऑफ डिजिट इन गिवन नंबर आहे 3. आता एरर येणं म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाही. तुम्ही त्या एररला कसं हँडल करता हे जास्त इम्पॉर्टंट. तुम्हाला एखाद्या प्रोग्राममध्ये काय एरर आला तर लगेच डिमोटिवेट नाही व्हायचं. तुम्हाला हे बघायचं की कोणत्या लाईनला एरर आलं आहे, मग हे एरर आलं आहे तर आपण सॉल्व्ह कसं करू शकतो. लगेच सोल्युशनच्या मागं नाही लागायचं की लगेच चॅट जीपीटी नाही करायचे. तुम्ही हे बघायचं की हा जो प्रॉब्लेम आहे, हे जे एरर आले हे का आलेले, असं लॉजिक तुम्ही जाणून घ्या. आपल्याकडून काय चुकी होते, का हे गिवन एरर मी याला सॉल्व्ह कसं करू शकतो स्वतः न बघता. मग तुम्ही जर नाहीच जमलं तर तुम्ही जे टीचरकडून शिकता त्यांना विचारा, किंवा तुम्ही चॅट जीपीटी AI टूलचा वापर करू शकता. पण लगेच चॅट जीपीटी जायचं नाही. तसं केलं तर तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकत नाही. आलं ना? तर हे झालं नंबर ऑफ डिजिट इन गिवन नंबर. आता मला काय करायचं? पुढचा जो क्वेश्चन आहे त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ही पूर्ण गोष्ट मी तुम्हाला समजावली आहे की गिवन नंबर आला सी मध्ये 0, 123 ग्रेटर दॅन 0 आहे का? हो आहे. मग तुम्ही काय केलं? त्याला 10ने डिवाइड केलं. 10ने डिवाइड केल्यानंतर तुमचं 12 आला. मग काउंटला तुम्ही प्लस केलं. काउंटला प्लस केल्यानंतर 12 ग्रेटर दॅन 0 आहे का? हो आहे. आहे तर तुम्ही काय करा? 12ला परत 10ने डिवाइड करा
आणि परत सीला काय करा प्लस करा. ही कंटिन्युअसली काय आपलं चालू राहणार आहे. जोपर्यंत ही कंडिशन ब्रेक होत नाही तोपर्यंत काय कंटिन्युअसली चालत राहणार आणि काउंटची व्हॅल्यू अपडेट होत राहणार आहे. आणि काउंटची व्हॅल्यू जशी लूप ब्रेक झाल्यानंतर तुम्ही काउंटची व्हॅल्यू किंवा सीची व्हॅल्यू तुम्ही प्रिंट केली तर तुम्हाला काय मिळणार आहे. नंबर ऑफ डिजिट किती आहे 3 नंबर आहे तर 3 नंबर आपल्याला इथे मिळणार आहे. आलं ना. तर हे झालं स्पेसिफिक एक चांगलं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये काय तुम्ही गोष्टी हे चांगलं शिकू शकता पुढच्या लॉजिकल प्रोग्रामसाठी. जास्त काही अवघड नाही. सेम लॉजिक आता प्रत्येक ठिकाणी यूज होणार आहे. जसं अजून एक क्वेश्चन आहे रिव्हर्स नंबर. काय आहे रिव्हर्स नंबर. तर रिव्हर्स नंबर काय असतो हे थोडंसं समजून घ्या. काय करायचं आहे रिव्हर्स नंबर कसा असतो की रिव्हर्स नंबरच्या बेसिसवरच पुढचे खूप सारे प्रोग्राम आहे. जसं की 123 आपला हा नंबर याला रिव्हर्स केला तर काय येईल 321 आपला नंबर येईल. तुम्ही म्हणशाल ही 321 आलं कसं काय याला आपण रिव्हर्स कसं काय करू लॉजिकल वेने. तुम्ही म्हणशाल एक वे आहे ना आपला की ज्याने आपण ॲरेला रिव्हर्स करत होतो पण ते काय एक कलेक्शनच्या बेसिसवर आपण तो स्पेसिफिक फंक्शन वापरत होतो. पण आता लॉजिकल वेने तुम्हाला जर शिकायचं आहे मी त्याच्यामुळे काय सांगतो मुलांना की आधी तुम्ही सी लँग्वेज करा मग पायथन करा. सी लँग्वेजमध्ये मी खूप बेसिकपासून तुमचे प्रोग्राम घेतलेले. पायथॉनमध्ये डायरेक्ट इनबिल्ट फंक्शनलिटीज पण प्रोव्हाइड आहे पण आपल्याला त्या वेने नाही आहे सध्या. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल काय इनबिल्ट आहे. सध्यापुरतं आता तुम्हाला हे जे लॉजिक सांगतो ना ते आधी समजून घ्या की 123ला रिव्हर्स केल्यावर काय मिळतो 321. हा झाला आपला रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम. याला व्यवस्थित आधी डिस्कस करतो मी की कसा वर्क करतो रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम. जसं की आता मी काय केलं 123 हा नंबर घेतला आहे. काय घेतलं 123 हा नंबर घेतला आहे. याला रिव्हर्स कसं करता येईल. रिव्हर्स म्हणजे की तुम्ही जर याचा मला सांगा हा 3 काढू शकतो का आपण सगळ्यात आधी 3 काढू शकतो ना. मग हा 3 निघल कसं काय मग निघल तर तुम्ही बघितलं असेल की जसं मी 123ला डिवाइड काय केलं 10 केलं तर 10 12 120 म्हणजे खाली काय आलं रे आपला 3 आलं. म्हणजे काय तुम्ही जर याला डिवाइड केलं तर तुमचा रिमाइंडर काय येतोय 3 येतोय. जर 10ने तुम्ही त्याला काय केलं डिवाइड केलं 123ला 3 येतं. मग तुम्ही परत या 12ला तुम्ही काय केलं जर हा 12 आलेला आहे वरती याला जर मी काय केलं 12 डिवाइड बाय 10 केलं तर तुम्हाला काय मिळेल इथं बघितलं तर 2 तुम्हाला मिळेल. पहिल्यांदा 3 आलं नंतर 2 आलं नंतर इकडे काय आलं रे हा 1 आलं. हा 1 आलेलं तर मग यांचं काही कॉम्बिनेशन बनू शकतं का या 3चं या 2चं आणि ह्या 1चं काही कॉम्बिनेशन बनू शकतं का. जसं की मी याला काय केलं 3ला काय केलं मी 3ला × 10 केलं. 3ला × 10 केलं तर काय येईल माझं सगळ्यात पहिले 30 येईल. काय येईल 30 माझा येईल. नंतर मी काय केलं 30 आल्यानंतर मी काय केलं नंतर काय केलं जो आपला नंबर आहे नंबरमधली जी व्हॅल्यू आहे 3 × 10 केलं मी म्हणजे नममध्ये जी व्हॅल्यू आलेली नममध्ये समजा ही व्हॅल्यू आलेली आहे किंवा डिजिटमध्ये जी व्हॅल्यू आलेली डिजिट 3 × 10 30 आला आपला. 30मध्ये मी काय ॲड केलं मी पुढच्या याचा काय केलं रिमाइंडर किंवा काय म्हणता येईल त्याला पुढचा जो नंबर आहे जसं की पहिलं काय नंबर आहे आपला हा जर नंबर बघितलं तुम्ही हा आला 3 × 10 30. या 30मध्ये काय केलं मी 2 ॲड केलं. 30मध्ये काय ॲड केलं हा 2 ॲड केलं तर काय येतं माझा 32. या 32ला परत काय केलं मी 32ला काय केलं मी परत 10ने मल्टिप्लाय केलं आणि काय केलं 320 आपला येतोय. आणि या 320मध्ये जर मी हा 1 केला तर माझं काय येईल 321 आपलं काय येईल हा पूर्ण आन्सर येईल. पूर्ण नंबर काय आपल्याला रिव्हर्स झालेला तुम्हाला दिसेल. तुम्ही म्हणशाल सर हे सगळं तुमचं मॅथमॅटिकल समजते पण प्रोग्राममध्ये कसं होणार आहे हे आम्हाला सांगा. काय प्रोग्राममध्ये कसं होणार आहे हे आम्हाला सांगा. जसं की आता आपल्याला करायचं काय की एक म्हणजे की आपला एक नंबर असेल रिव्हर्सवाला तो ॲक्च्युअलमध्ये नंबर रिव्हर्सला स्टोअर करेल. काय करेल रिव्हर्सला स्टोअर करेल. जसं की आता मी काय करतो युजरकडून एक नंबर घेतो. मला हे समजलं की मला करायचं काय 123ला 321 म्हणजे की हा रिव्हर्स करायचा. मला काय करायचं स्पेसिफिक नंबर रिव्हर्स करायचं. स्पेसिफिक नंबर काय करायचं रिव्हर्स करायचं तुम्हाला. आता मी बघितलं की मला काम सेम करायचं आहे जसं काउंट ऑफ डिजिटमध्ये करत होतो की मला हे गिवन ह्याच्यात नंबर किती आहे ते बघायचं आहे. तर ते सेम काम तुम्हाला इथे करायचं. तर मी काय करेल नम नावाचं एक व्हॅरिएबल घेतलं. त्याच्यामध्ये काय नम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये मी सगळ्यात पहिले काय करतो इनिशियली सगळ्यात पहिले ठेवतो 0 व्हॅल्यू. तुम्ही असेल 0ची काय गरज आहे आपल्याला युजरकडून नम घ्यायचं आहे मग नाही. मग इथं काय करतो मी इनपुट युजरकडून काय घेतो एक इनपुट घेतो. इनपुट मग इंटीजरमध्ये त्याला कन्वर्ट करतो कारण इनपुट जी मेथड आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा आणून देते आपल्याला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. मला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये पाहिजे का नाही मला कशामध्ये पाहिजे इंटीजर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर मी याला कन्वर्ट कसं करेल इंटीजर जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलं जी इनपुट मेथड आहे ती इथं कॉल करणार किंवा जे इनपुट मेथडनी आउटपुट रिसीव्ह करणार. जसं इनपुटमध्ये काय एंटर दी
एंटर दी नंबर. तर युजर काय करेल, एक नंबर टाकेल. युजर काय करेल, एक नंबर टाकेल आणि जो पण नंबर टाकेल, युजर काय करेल, एक नंबर टाकेल. त्या नंबरला आता कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहील हा, याचं तुम्ही टाईप जर चेक केला तर तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये राहील. त्याला टाईप चेंज करून तो कशामुळे चेंज झाला, टाईप कास्टिंगमुळे, इंटिजरमुळे काय झाला, तिचा टाईप चेंज झाला. टाईप चेंज होऊन काय झालं, एंटर दी नंबर तुम्ही टाकला काय 123 हा नंबर टाकला. तर हा 123 तुम्ही टाकला ना, तर नम नावाचं एक व्हेरिएबल आहे, तिथे जाऊन काय होणार आहे, तो स्टोअर होईल. 123 रीड करून काय होईल, त्या नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होईल. आता हा नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर झाला. युजर कोणी इनपुट घेतला आपण, सगळ्या गोष्टी झाल्या. आता मेन काम काय आहे, लॉजिक लावणं. आता लॉजिक लावताना काय, सगळ्यात पहिले काय आपल्याला हे चेक करायचं आहे की आपल्याला स्पेसिफिक टास्क कुठपर्यंत परफॉर्म करायचं. मी काय सांगितलं, एखाद्या नंबरला आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करायचं होतं, काउंट ऑफ डिजिटमध्ये. सेम इथं पण तेच करायचं आहे की जोपर्यंत काय 0 येत नाही, म्हणजे नम ग्रेटर दॅन, जोपर्यंत 0 आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, खाली स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. काय करायचे, स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर मी तुम्हाला 123ला 10ने डिवाइड केलं तर सगळ्यात पहिले काय आलं, एक डिजिट आला. आपल्याला काय केलं की जर मी काय केलं, या नम मॉड काय केलं, 10 केलं. मी काय केलं, इथं सेमिकॉलन नाही, सेमिकॉलन लिहिण्याची गरज नाही पायथॉनमध्ये, पण इन जनरल दिलं जातं कारण मागच्या लँग्वेजशी तुम्ही रिलेट करत असाल तर नम मॉड 10 केलं तुम्ही, बरोबर. नम मॉड 10 केल्यानंतर तुमचं पुढचं काय काम होतं की मी बघितलं की तुमचा एक एक जो नंबर येतोय त्याला जर तुम्ही 10ने मल्टिप्लाय करून प्लस तुम्ही डिजिट जर ॲड केला तर तुमचं काय होत होतं, तो नंबर रिव्हर्स होत होता. मी आत्ता दाखवलं तुम्हाला, ती 30 आलं, 3 × 10 केलं 30 आलं, प्लस तुम्ही त्याच्यामध्ये मागचे जे नंबर आहे ते ॲड केले तर काय आलं, तुमचं 32 आलं. मग 32ला तुम्ही 10ने ॲड केलं तर काय झालं, परत तुमचं काय झालं, परत नवीन नंबर तुमचा येऊन गेला. मग ही प्रोसिजर तुम्ही लिहिशाल कशी, एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला मी शिकवतो. रिव्हर्स इज इक्वल टू काय करायचं तुम्हाला, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट. काय इथं बघा, रिव्हर्स इज इक्वल टू काय, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट. आणि नंतर तुमचा नंबर कंटिन्युअसली अपडेट करायचं. तर कसं अपडेट करू, म्हणजे कंटिन्युअसली डिव्हिजन चालू ठेवायची तुम्हाला. तर जसं मी तुम्हाला तिथं डिव्हिजन करून आणलं होतं, सेम तुम्हाला एक लास्टला कंडिशन लावायची. नम काय, नमला तुम्ही डिवाइड करा कितीने, 10ने डिवाइड करा कुठपर्यंत, जोपर्यंत 0 ग्रेटर दॅन, तो 0पेक्षा मोठा आहे तोपर्यंत तुम्हाला हे स्पेसिफिक काम परफॉर्म करायचं आहे. आणि ह्या लूपच्या बाहेर येऊन जसं तुमचा हा लूप ब्रेक झाला, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट काय करा तुम्ही, RV, जो रिव्हर्स नंबर आहे, तुम्ही एक मेसेज देऊ शकता, द रिव्हर्स नंबर ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू RV मध्ये जो नंबर आलेला आहे तोच काय राहणार आहे, आपलं आउटपुटमध्ये राहणार आहे. तुम्ही म्हणशाल सर हे तर समजलं आहे आम्हाला, कोड लिहिला आहे, लॉजिक बिजिक समजलेलं आहे, पण याचं आहे ना, याचा काय विषय की की तुम्ही सर याला ड्राय रन करून दाखवा म्हणजे आम्हाला जास्त समजेल. तर ड्राय रन करून दाखवतो. आधी तर मी या प्रोग्रामला पूर्ण एक्झिक्यूट करतो आणि मग तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो. आलं ना, पूर्ण प्रोग्रामला काय करतो, एक्झिक्यूट करून दाखवतो आणि मग ड्राय रन करतो. तिथं ड्राय रन केल्यावर तुमच्या जास्त कन्सेप्ट क्लिअर होती. मी काय युजरकडून एक नंबर घेणारच आहे, काही युजरकडून एक नंबर घेणार आहे, तर मी काय जसं तसंच ठेवतो. आता जसं तसंच ठेवतो. माझा टास्क आहे की जो 123 जो नंबर आलेला आहे किंवा कोणता पण नंबर आलेला आहे त्याला रिव्हर्स करून तुमचं असं झालं पाहिजे. म्हणजे हा जो लास्टला तो पहिला आला पाहिजे, सेकंडलाच ठिकाणी राहील कारण 3 नंबर आहे म्हणून, नंतर 1 असे तुमचे नंबर काय झाले पाहिजे, रिव्हर्स झाले पाहिजे. याला कसं करू शकता तुम्ही, मी काय केलं की युजरकडून एक नंबर घेतल्यानंतर मी काय केलं की व्हाईल लूप लावला आणि या व्हाईल लूपमध्ये कंडिशन काय दिली, लूप ब्रेकिंग कंडिशन. सेम जसं डिजिट कॅल्क्युलेट करताना करत होतो सेम मी कंडिशन दिली की नम ग्रेटर दॅन इक्वल टू काय पाहिजे, तुमचा 0 पाहिजे. जोपर्यंत नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, वाईल नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0 जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, एक डिजिट नावाचं एक व्हेरिएबल घ्या. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. माझे डिजिट मी घेतलेलं होतं जेव्हा मी सुरुवातीला प्रोग्राम करत होतो, डिजिट लक्षात नाही माझ्या, तुम्हाला जे नाव घ्यायचं तुम्ही ते घ्या. डी घ्यायचं तर डी घ्या, आय घ्यायचं तर आय घ्या. मग तुम्हाला काय करायचं आहे, मी बघितलं की जर स्पेसिफिक नंबरला 10ने डिवाइड केलं तर मला एक डिजिट काय मिळत चालणार आहे, एक डिजिट काय होणार आहे, मिळत चालणार आहे. तर डिजिट इज इक्वल टू नम मॉड 10 केल्यानंतर काय मिळेल मला, एक डिजिट आपला इथे येऊन लागेल. एक डिजिट काय होईल, आपला इथे येऊन लागेल. त्यानंतर मला काय करायचं आहे, त्यानंतर मी बघितलं होतं की मला एक रिव्हर्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलं ज्याच्यामध्ये रिव्हर्समध्ये जी व्हॅल्यू आलेली त्याला जो मी जर 10ने काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि प्लस तुम्ही डिजिट मध्ये येणारी जी व्हॅल्यू आहे
त्याला जर तुम्ही ॲड केलं तर तुमचं इथे काय रिव्हर्स नंबर येऊ शकतो आणि रिव्हर्स नंबरमध्ये तुमचा डिजिट हा कंटिन्यू काय होईल अपडेट होईल. RV पण काय होईल कंटिन्युअसली अपडेट होईल. कुठपर्यंत होईल जोपर्यंत नम ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत. मग त्या नमला अपडेट करण्यासाठी कोण आहे नमला अपडेट म्हणजे आपण डिवाइड कसं करणार आहे नम डिवाइड बाय 10 केलं तर काय येईल नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10 केलं तर काय येईल आपल्याला जी आपली ॲडिशन येते ती काय करावं लागेल इथे टाकावं लागेल. काय करावं लागेल इथं आपल्याला टाकावं लागेल. समजलं काय होतं. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे लास्टला प्रिंट काय करायचं रिव्हर्स नंबर काय त्या व्हाईल लूपच्या स्कोपच्या बाहेर काय व्हाईल लूपच्या स्कोपच्या बाहेर रिव्हर्स नंबरला प्रिंट करायचं. काय करायचं रिव्हर्स नंबरला प्रिंट करायचं किंवा रिव्हर्स नंबर इक्वल टू काय REV याला काय करायचं प्रिंट मला करायचं. आता तुम्ही म्हणशाल सर याच्यामध्ये काय होतं आम्हाला नीट समजावं बरं. मी याला जेव्हा रन केलं याला काय केलं रन केलं तर रन केल्यानंतर काय 15.py एंटर दी नंबर 123 हा नंबर टाकला मी आणि काय झालं आपलं रिव्हर्स इज नॉट डिफाईन असं आलं. काय आलं रिव्हर्स इज नॉट डिफाईन आलं. आता मला सांगा रिव्हर्स इज नॉट डिफाईन हे असं का आलं. तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला आधी इनिशियलाइज करा ना तुम्ही किंवा डिक्लेअर करा. पण मी ते रिव्हर्सला इनिशियलाइज केलं आहे का नाही. तुम्ही रिव्हर्सला इनिशियलाइज का केलं नाही सांगा बरं. कारण तुम्ही एक काहीतरी तुम्हाला मानावं लागेल की ज्याच्यामुळं तुमच्या पूर्ण रिझल्ट काय इफेक्ट पडणार नाही. तर त्यासाठी मी काय केलं जो रिव्हर्स नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये काय टाकलं मी 0 टाकून दिलं. आता हे 0 टाकल्यामुळं काय झालं इथं बघा तुम्ही हे जे एरर आले होते ना रिव्हर्स इज नॉट डिफाईन हे एरर म्हणून तुम्हाला शिकवायचं होतं की तुम्ही कोणत्या गोष्टी चुकू शकता किंवा कोणती गोष्ट तुमच्यावर सुटू शकते. मी एरर दाखवलं तुम्हाला लगेच तुमच्या लक्षात राहिलं अरे हा रिव्हर्सला आपल्याला इनिशियलाइज करावं लागेल. तर रिव्हर्सला इनिशियलाइज कसं कर त्याच्यामुळे तुम्ही पण जेव्हा एरर आलं ना लगेच सोल्युशन मागा नाही अरे काय चुकलं बघा काय चुकलं हे चुकलं ना मग याला कसं सॉल्व्ह करू शकतो हां मग आपण इनिशियलाइज नाही केलं तर मग वरती जाऊन त्याला इनिशियलाइज करा. आलं ना याचे एरर वाचून तुमच्या गोष्टी क्लिअर होताना असेच तुम्ही प्रोग्रामिंग शिकत चालता. आलं ना. आता मी काय करतो जेव्हा मी रिव्हर्समध्ये काय केलं 0 केलं 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही नंबर जो घेतलेला आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का नाही. रिव्हर्सचं हे काय आहे एक डब्बा आहे त्या डब्यामध्ये तुमची जी व्हॅल्यू येते ती काय 321ला स्टोअर करण्याचा डब्बा आहे असं समजा. रिव्हर्स नंबरला स्टोअर करण्याचा डब्बा आहे. मग जेव्हा काहीच नाही तेव्हा मेन्शन करा ना तुम्ही. जेव्हा काहीच नाही तेव्हा काय केलं मी 0 केलं. तर याला मी जे रन केलं काय केलं याला मी जर क्लिअर केलं आधी क्लिअर करतो मी पूर्ण स्क्रीनला आणि मी परत काय करतो 15.py तर एंटर दी नंबर 123 मी असा नंबर टाकला 123 टाकला तर बघा त्याचा रिव्हर्स नंबर काय आला माझा 321 आला. तुम्ही म्हणाल हे ठीक आहे आउटपुट आलं आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे पण आम्हाला हे लॉजिक कोण समजावलं जे तुम्ही इथं लिहिलेलं ते लॉजिक कोण समजावलं भाऊ असं. मग ठीक आहे ना लॉजिक समजवण्यासाठीच आपण व्हिडिओ बघतोय ना बनवतोय. तर इथं बघा युजरकडून एक नंबर आला नम नावाचं एक व्हेरिएबल आपण बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये काय स्टोअर होणार आहे 123 आपला स्टोअर होणार आहे. काय 123 किंवा तुम्हाला जो नंबर वाटेल तो नंबर घ्या. 123 हा लॉजिक समजावण्यासाठी इझी आहे पण असं काही नाही का तुम्ही 123 घ्यायला पाहिजे तुम्ही 153 घेऊ शकता तुम्हाला वाटेल तेवढा मोठा नंबर घेऊ शकता पण समजावण्यासाठी तुमच्यासाठी कोणता इझी बिगनर लेवलला तोच नंबर मी घेण्याचा ट्राय करेल. जसं 123 आहे आणि अजून तुम्ही काय केलं युजरकडून जो नंबर आला तो रीड करून कुठे स्टोअर झाला नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला. नंतर एक रिव्हर्स नावाचं एक व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये इनिशियली तुम्ही काय केलं की त्याच्यामध्ये तुमचा रिव्हर्स नंबर स्टोअर होणार आहे पण मी त्याला सगळ्यात पहिलं इनिशियलाइज काय केलंय 0 त्याला इनिशियलाइज केलेलं आहे. काय केलंय 0 त्याला इनिशियलाइज केलेलं आहे आणि नंतर तुमची कंडिशन येते की 0 ग्रेटर दॅन 0 आहे का म्हणजे 0 ग्रेटर दॅन 0 जर आलं तर तुम्हाला थांबायचं आहे म्हणजे तुमचा नंबर ऑलवेज काय पाहिजे 0 पेक्षा मोठा पाहिजे. तुमचा निगेटिव्ह जर असेल तरी तुम्हाला थांबायचं आहे आणि 0 ग्रेटर दॅन 0 आला कारण 0 ग्रेटर दॅन 0 ट्रू आहे का नाही मग तेव्हा पण तुम्हाला थांबायचं. तेव्हा थांबायचं काय तुम्हाला हे समजलं. नंतर मी काय केलं जसं की 123ला डिवाइड बाय काय केलं 10 केलं तर 10 12 120 आणि तुमचं काय येतो रिमाइंडर 3. हा रिमाइंडर म्हणजेच काय आपला नम मॉड 10 काय नम मॉड 10. तर इथं अजून एक डब्बा आला त्या डब्याचं नाव काय डिजिट नाव आहे आणि त्या डिजिटमध्ये काय नम मॉड 10 करून सगळ्यात पहिले काय आलं माझं 3 आला. तर या डिजिटमध्ये काय स्टोअर आहे आपला 3 आपला स्टोअर आहे. काय स्टोअर आहे 3 आपला इथे स्टोअर आहे. मग डिजिटमध्ये 3 आहे तर पुढची लाईन चालवा ना मग त्याच्यानंतर रिव्हर्समध्ये काय आहे रिव्हर्समध्ये सगळ्यात पहिले 0 आहे. REVमध्ये काय आहे REVमध्ये सगळ्यात पहिले 0 आहे. तर मला सांगा 0 ×
या लाईनला इथे एक्सप्लेन करतो, दिसते की तुम्हाला? हां, 0 × 10 प्लस डिजिटमध्ये किती आले रे आपले 3. तर हे अपडेट करून काय मिळेल तुम्हाला 3. म्हणजे आता रिव्हर्समध्ये अपडेट होऊन काय झालं 3 आता झालेले. रिव्हर्समध्ये अपडेट होऊन काय झालं 3 झालं. आणि हे कसं झालं आपलं या स्टेपमुळे झालं. या स्टेपमुळे काय झालं तुमचा रिव्हर्स आधी 0 होता, आता अपडेट होऊन काय झाला 3 तुमचं झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नमला परत तुम्ही 10 ने डिवाइड केलं. नममध्ये काय रममध्ये अपडेट व्हॅल्यू होऊन पहिली 123 होती, नंतर तुमची अपडेट व्हॅल्यू होऊन काय झाली ही 12. कारण की तुम्ही ही स्टेप लिहिली ना. या स्टेपमध्ये तुम्ही काय सांगितलं की नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. मग नम किती होता 123. 123 डिवाइड बाय 10 केलं म्हणजे काय 12 आला ना आपला. हा वरचा 12 ना, हा 12च आहे ना. मग हा 12 कुठे स्टोअर झाला तुमचा इथे 123. आता अपडेट होऊन काय झालं 12 तुमचं झालं. काय झालं 12 तुमचं झालं. झालं हे झालं सगळ्यात पहिले इटरेशन. सगळ्यात पहिले इटरेशन. आता नममध्ये काय व्हॅल्यू आहे तुमची 12. मग इथे चेक होईल की 12 ग्रेटर दॅन 0 आहे का? हो आहे. मग 12 ग्रेटर दॅन जर 0 आहे तर तुम्ही काय करा परत 12 mod 10 करा. तुमची पुढची स्टेप काय आहे 12 mod 10. 12 mod 10 केलं म्हणजे काय तुम्ही 12ला काय करा 10 ने डिवाइड करा. 10 1 जा 10 आणि इथे काय आला तुमचं 2. आणि हा काय आपला डिजिट. हा काय डिजिट. डिजिट आता अपडेट होऊन काय झालं पहिला 3 होता, आता अपडेट होऊन काय झालं तिथं 2 तुमचा आला. डिजिट आता अपडेट होऊन काय झाला 2 तुमचा झाला. आलं ना. तुमची नेक्स्ट स्टेप काय मग रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस. आता मला सांगा रिव्हर्समध्ये सध्या व्हॅल्यू काय 3. तर 3 × 10 केलं तर काय होईल रे 3 × 10 प्लस तुमची डिजिटमध्ये काय आता डिजिटमध्ये बघितलं तर आता व्हॅल्यू आहे तुमची 2. तर 3 × 10 प्लस 2 केलं तर काय येईल तुमचं 32 तुमचं आलं. काय आलं 32 तुमचं आलं. आता या 32 आल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप काय तुमची ही कशामध्ये स्टोअर होणार रिव्हर्समध्ये तुमचं. आता पहिलं काय होतं 3 होता, आता तो अपडेट होऊन काय झाला आता अपडेट होऊन काय झालं तुमचं अपडेट होऊन तुमचं झाला 32. काय झालं तुमचं आता अपडेट होऊन झालं ते थांबा 2 मिनटं. अपडेट होऊन काय झालं 32 आता तुमचं झालं. रिव्हर्समध्ये काय झालं 32 तुमचं झालं. नंतर तुमची पुढची स्टेप काय आहे की तुम्ही नमला परत काय केलं डिवाइड केलं. आता नममध्ये व्हॅल्यू काय आहे तुमची ही ना, कारण तुम्ही 12 डिवाइड बाय 10 केलं तर तुमचं काय मिळणार आहे 1 पॉईंट समथिंग मिळेल. म्हणजे काय 1 आहे. म्हणजे नममध्ये काय व्हॅल्यू तुमची 1 आहे. मग इथं चेक होईल 1 ग्रेटर दॅन 0 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा 1 mod 10 करा. 1 mod 10 केलं म्हणजे काय केलं तुम्ही 1ला काय करा 10 ने डिवाइड करा. तर 10 0 नंतर काय 0 तुमचा रिमाइंडर काय आला 1 काय आला रिमाइंडर तुमचा आला. मग डिजिटमध्ये आता व्हॅल्यू काय येईल 1 तुमची येईल. आणि रिव्हर्समध्ये काय आहे 32. तर 32 × 10 ही स्टेप चालते बघा. आता 32 × 10 प्लस डिजिटमध्ये आता काय 1. तर तुमचं काय आलं इथं 321. आणि तुम्ही काय केलं परत नम mod 10 केलं तर नम डिवाइड बाय 10 केलं तर तुमचं काय येणार आहे आता येणार आहे तुमचं 0. 1 डिवाइड बाय 10 केलं वरती काय आलं 0. कारण नममध्ये आता सध्या व्हॅल्यू कोणती होती 1. आणि त्या 1ला तुम्ही 10 ला डिवाइड केलं तर वरती काय व्हॅल्यू आली तुमची 0. मग 0 ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय झालं लूप आपला ब्रेक झाला. आणि लूप ब्रेक झाल्यानंतर तुम्ही रिव्हर्स नंबरला प्रिंट केलं. रिव्हर्समध्ये लास्टला व्हॅल्यू काय होती 321. ही 321 व्हॅल्यू काय झाली तुमची प्रिंट इथे झाली. काय झाली 321 व्हॅल्यू तुमची प्रिंट झाली. तर हे सगळं लॉजिक आहे. ज्यांनी सी लँग्वेजमध्ये केलं असेल सेम लॉजिक त्यांना वाटलं असेल. बाकी फक्त सिंटॅक्समध्ये चेंज असेल. बाकी तुम्ही प्रोग्राम बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी इथे समजावलेल्या आहे. असं काहीच नाही का तुम्हाला समजणार नाही. एक स्टेप ना स्टेप मी पूर्ण क्लिअर केलेली. फक्त तुम्हाला थोडं लिहिताना थोडं वाटलं असेल, पण तुम्ही जर माझ्यासोबत लिहित असाल व्यवस्थितपणे तर तुमच्या गोष्टी क्लिअर होत असतील. ड्राय रन तुम्ही करा तेव्हाच तुम्ही जास्त प्रोग्राम शिकता. आलं ना. लॉजिकली गोष्टी अशा डेव्हलप होत राहतात हळूहळू. तर हा झाला आपला काय रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम. आता पुढचे जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये काही प्रोग्राम अजून घेऊ आपण. जसं की रिव्हर्स नंबर झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे की ॲमस्ट्रॉंग नंबर आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. काय ॲमस्ट्रॉंग नंबर आहे की नाही चेक करायचं. तर ॲमस्ट्रॉंग नंबर काय राहतो हे आधी थोडं आपण बघू. आणि त्याच्यानंतर सम ऑफ डिजिटचा पण एक प्रोग्राम आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर मेन्यू ड्रायव्हन इन कॅल्क्युलेटर हा पण एक बघायचा आहे. फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर फिबोनाची सिरीज यांच्यासाठी अजून एक व्हिडिओ लागेल आपल्याला. फॅक्टोरियल गिवन नंबर आणि मेन्यू ड्रायव्हन कॅल्क्युलेटर आणि सम ऑफ डिजिट आणि ॲमस्ट्रॉंग नंबर. हे आता किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे त्याच्या बेसिसवर पुढचं काम असेल. तर ऑलमोस्ट 34 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आणि आपले 2 क्वेश्चन इथे डिस्कस झालेले. तर उद्या जो आपला दुसरा लेक्चर मी ट्राय करेल की उद्या अपलोड करायचं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवेल ॲमस्ट्रॉंग नंबर, त्याच्यानंतर सम ऑफ डिजिट पण तुम्हाला शिकवेल आणि त्याच्यासोबतच
फॅक्टोरियल नंबर, फिबोनाची सिरीज याच्यातले 2-3 प्रोग्राम आपण घ्यायचा ट्राय करू. मग तुमचं स्टार्ट होईल काय कलेक्शनवाला चॅप्टर, ज्याच्यामध्ये व्हाईल लूपचा यूज तुम्ही कलेक्शनमध्ये कसं करशाल, लिस्टमध्ये त्याच्यात तुमच्या मागचे रिव्हिजन पण होत राहील आणि मागच्या गोष्टी तुमच्या रिव्हिजन होऊन तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय पण करू शकता. व्हाईल लूप क्वेश्चन पण घेणार आहे, खूप सारे क्वेश्चन आहे, खूप साऱ्या गोष्टी मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. माझे कंटेंट तुम्ही बघशाल तर मी खूप जास्त एफर्ट देतो याच्यासाठी. PDF बनवा, PPT बनवा, त्यासोबतच जे लेक्चरचं शूट करा, लेक्चरच्या शूटसोबतच बाकीच्या गोष्टी पण एडिटिंग करा, स्वतःच एडिटिंग करतो, अपलोड करा. यामध्ये खूप जास्त टाईम आणि एफर्ट्स लागतात, पण मी तरी ट्राय करतो आहे की डेलीचं एक व्हिडिओ तरी पडला पाहिजे. जसं आजचा थोडा छोटा व्हिडिओ वाटू शकतो तुम्हाला, पण आपलं काम काय की डेली एक व्हिडिओ तरी गेला पाहिजे. पण आता बघू इथून पुढे कसं फ्रिक्वेन्सी स्टार्ट होते. जर मला तिकडे जाऊन, जसं मी पुण्याला जाणार आहे, तर तिकडे जाऊन जर माझं सगळ्या गोष्टी जर परत अरेंज झाल्या व्यवस्थित सेटअप वगैरे गोष्टी, तर नक्की तर पुढचे व्हिडिओ पण कंटिन्युअसली येत राहतील. आणि जर समजा नाही झालं तर आपलं काय, मी जसं तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 1-2 तरी मी ट्राय करेल टाकण्याचा. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि 2 प्रोग्राम व्यवस्थित प्रॅक्टिस करा, याचा खूप जास्त यूज होतो पुढं. आणि बाकीचे गोष्टी तुम्ही रिव्हिजन करत राहा. जसं मला असं वाटतं अजून एखादा प्रोग्राम घेऊन घ्यावं, जसं की सम ऑफ डिजिट वगैरे प्रोग्राम घेऊन घेऊ का? ठीक आहे, जाऊ दे, आपण नंतरच घेऊ. तर बाकीचे जे आहे ते पूर्ण आपलं नेक्स्ट लेक्चरमध्ये होईल. आर्मस्ट्राँग नंबर, सम ऑफ डिजिट, फिबोनाची नंबर, फॅक्टोरियल नंबर, याची 4-5 म्हणजे 2-3 लेक्चरमध्ये पुढचे कवर होऊन जाते. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.